आपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे असे काही लोक मानतात. पण या लोकांना सडेतोड उत्तर म्हणजे आपली प्राचीन मंदिरे आणि त्याच्या कलाकृती आहेत. याचेच एक जिवंत उदाहरण म्हणजे बाणस्तंभ. सोरटी सोमनाथचे सुप्रसिद्ध मंदिर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे हे मंदिर गजनीच्या मोहम्मदने 17 वेळा लुटले होते. या मंदिरात एक बाणस्तंभ आहे. जवळपास 6व्या शतकापासून बाणस्तंभाचा उल्लेख इतिहासामध्ये मिळतो. याचा अर्थ असा की त्या काळी सुद्धा हा स्तंभ तेथे अस्तित्वात होता. या स्तंभावर संस्कृतमध्ये असे कोरले आहे, आसमुद्रात दक्षिण ध्रुव पर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग. याचा अर्थ असा की समुद्राच्या या बिंदूपासून दक्षिण ध्रुवापर्यंत रेष मारली असता भूमी लागत नाही. त्या काळातील लोकांच्याकडे आज असणारी कोणतीही सामुग्री नसताना सुद्धा ते या पद्धतीची घोषणा कशी काय करू शकले असतील? आजच्या विज्ञानाकडे